आपण जे सांगतोय ना की आमचं राज्य असं, आमचं राज्य इतक्या क्रमांकावर तितक्या क्रमांकावर, फक्त या कायद्याची अंमलबजावणी जर व्यवस्थित अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये केली तर अध्यक्ष महोदय महाराष्ट्र 1 नंबरचं राज्य, बजेटमध्ये जास्त पैसे न देता त्याच बजेटमध्ये फक्त हे पाणी जे आहे त्याची यंत्रणा व्यवस्थित राबवली आणि प्रत्येकाला या पाण्याचा न्याय जर तुम्ही अध्यक्ष महोदय दिला तर किमान 5 लाख कोटी रुपयांचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा कसा होईल हे सुद्धा प्राधिकरणाला आम्ही सांगू शकतो अध्यक्ष महोदय. वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्ही ज्या माहित्या घेतल्या अध्यक्ष महोदय त्याच्या आधारे अध्यक्ष महोदय आम्ही बोलतोय. आणि म्हणून एकमेव शेवटची विनंती फक्त मी मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय करणार आहे, कारण की आतापर्यंत मी जे काय बोललोय प्राधिकरण हे जे होतं सगळं यांनी आमच्यामध्ये कधीही म्हणजे दुराभाव ठेवला अध्यक्ष महोदय, आमच्यामध्ये कधी एकत्रितपणे येऊ दिला नाही. महाराष्ट्रामध्ये कमीत कमी उर्दू भाग आणि जायकवाडीमध्ये माझी मंत्री महोदयांना कळकळीची विनंती, त्यांनी शब्द दिलेत अध्यक्ष महोदय, विधान परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोबीनं करू. फक्त विषय असा होता की आत्ताच झालं पाहिजे होतं, कारण की हा वेळ निघून चालला अध्यक्ष महोदय. कारण की वरती आणि खाली पाण्याचं जे आवर्तन असतात ती देण्याकरता दोघांनाही व्यवस्थित तिचा फायदा झाला पाहिजे. मी वेळोवेळी सांगितलं की टप्प्याटप्प्याने द्या, एकदम आम्ही तुम्हाला सांगत नाही की टेलला अगोदर खाली भरू द्या वरती भरू द्या, टप्प्याटप्प्याने 15 TMC पाणी कायम तुम्ही वरती ठेवत याची अंमलबजावणी मंत्री महोदयांनी 10 तारखेपर्यंत जर केली तर आपल्याला म्हणजे माननीय उच्च न्यायालयाला याला निकाल द्यायला म्हणजे हे होणार नाही अध्यक्ष महोदय. त्यांचा निकाल आल्यानंतर करणं आम्हालाही चांगलं वाटत नाही अध्यक्ष महोदय. राज्य शासनानेच करावं, राज्य शासनाने ही जर गोष्ट केली नसेल अध्यक्ष महोदय तर आम्हाला उत्तरामध्ये सांगावं आमचं चुकतंय म्हणून. काही नाही, हे समन्यायी वाटप नाहीच आहे, याचा अर्थ असा आहे. आम्ही अध्यक्ष महोदय 2 पावलं मागे यायला कधी तयार आहोत. म्हणून जास्त न बोलता माझ्या बाकीच्याही बऱ्याच मित्रांना अध्यक्ष महोदय बोलायचं आहे. आपण 101 ची चर्चा अध्यक्ष महोदय घेतली त्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपले कोटी कोटी आभार व्यक्त करतो. आणि हे 10 तारखेपर्यंत मंत्री महोदय समन्वयी वाटप पद्धतीची त्यांनी मेंढेगिरी समिती जी केलेली आहे अध्यक्ष महोदय, जवळपास त्याचा रिपोर्ट जवळपास झालेला आहे, परंतु त्यातही त्यांनी लक्ष द्यावं. कारण की प्रश्न असा येतो की अधिकारी मंडळी जी अध्यक्ष महोदय मग त्याच्यामध्ये एक कुणी बिराजदारजी आहेत, एक कुणी गोसावी साहेब आहेत, एक कुणी कुच्चर साहेब आहेत, एक कुच्चर साहेब आहे कोणीतरी, एक आणखीन कोणते तरी साहेब. हे इतकं म्हणजे आता मला काय कुच्चरच ना, एक कुच्चर म्हणून कोणी अधिकारी आहेत त्या याच्या वरती सी म्हणून है ना, कुच्चरच आहे ना, कुच्चीर का कुच्चर काहीतरी आहे अध्यक्ष महोदय. हे अधिकारी महोदय अध्यक्ष महोदय 2 वर्षापासून मी त्यांचा पाठलाग करतो अध्यक्ष महोदय. फोन ऐन वेळेवर जर त्यांना न्याय देण्याचा प्रश्न आला की मोबाईल बंद. अध्यक्ष महोदय सांगून देतात नाही म्हणून मोबाईल बंद करून कुच्चर आहे का, कुच्चर मला वाटतं कुच्चर, बहुतेक कुच्चर आहे. मी माझ्या मोबाईल मध्ये कुच्चर मी नंतर बदलून गेलं अध्यक्ष महोदय त्यांचं नाव, हे त्यांनी व्यवस्थित हे केल्यानंतर बहुतेक कुच्चरच असावं. अध्यक्ष महोदय जाणून बुजून मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर सुद्धा मिटिंगामध्ये जायचं नाही. दोन्ही कमिशनरनी मिळून जेव्हा हे अधिकारी येतात एकत्र आणि त्यांनी त्या रिझर्वेशन ऑपरेशन सिस्टम ठरवायला पाहिजे, कधी पाणी कोणते द्यावं हे ठरलं पाहिजे, मुद्दाम हे असे खेळ करतात. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष टाकावं आणि जे समन्वयी पद्धतीचं असेल कृपया आम्हाला सर्वांना उर्दू भागातील जनतेला आणि खाली अध्यक्ष महोदय इंडिया बुलचा प्रश्न निघाला होता अध्यक्ष महोदय. इंडिया बुल्सला हे जे पाणी वाटप करता तुम्ही देता अध्यक्ष महोदय, नाशिकच्या नगरपालिकेचं सांडपाणी त्यांनी वापरावं अध्यक्ष महोदय. माझ्याकडे माहिती आहे काल अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये सांगितलं की नाही त्यांनी सांडपाणीच वापरलं, परंतु धरणातलं पाणी वापरलं अध्यक्ष महोदय. त्यांना फक्त सांडपाणी वापरण्याची परवानगी अध्यक्ष महोदय. जसे कालवे हे बेकायदेशीररित्या चालू नये तसंच इंडिया बुल्सला अध्यक्ष महोदय जे धरणातलं पाणी हे वापरण्याची मुभा अध्यक्ष महोदय देऊ नये आणि याप्रमाणे समन्वयी वाटप पद्धत ही अंमलबजावणी 10 तारखेपर्यंत मंत्री महोदयांनी करावी. इतकं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.